हॅलो, गुड इव्हनिंग. आपण लेक्चर स्टार्ट करूया. मला वाटतं काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कोणी जॉईन केलेलं दिसत नाही आहे. तर मी काय करतो, लेक्चर रेकॉर्डिंग करतो आणि तुम्हाला ग्रुपवरती लिंक पाठवून देतो. तर मी पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेमचे फोटो पाठवतो. ओके, तुम्हाला मी प्रॉब्लेम ग्रुपवरती पाठवलेला आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मनन पब्लिकेशनचा 33rd प्रॉब्लेम आपण घेतो आहे. तर पहिल्यांदी मी प्रॉब्लेम रीड करतो, नंतर आपण तो सॉल्व करूया. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे 33rd, तर याच्यात म्हटलं यांनी KT मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गिव्ज यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर 2014. प्रोडक्शन अँड सेल्स ड्युरिंग द इयर वॉज 10,000 युनिट्स. तर आता या प्रॉब्लेममध्ये आपण 10,000 युनिट्स बनवलेले आहेत आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तर पहिलं मटेरियल दिलं आहे, डायरेक्ट वेजेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, फिक्स, सेल्स आणि प्रॉफिट दिलेलं आहे. नंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स तुम्हाला दिलेलं आहे. फॅक्टरी ओव्हरहेड्स फिक्स आणि व्हेरिएबल असे दोन्ही पण आहेत. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ते पण फॅक्टरी फिक्स आणि व्हेरिएबल असे दोन्ही दिलेले आहेत. त्याच्यापुढे आपल्याला म्हटलं आहे द कंपनी हॅज वर्क to its maximum capacity of 10,000 during 2014. तर इकडे प्रॉब्लेममध्ये आपल्याला म्हटलं आहे की कंपनीचं जे प्रोडक्शन आहे ते मागच्या वर्षी 2014ला 10,000 युनिट्स आहे आणि मॅनेजमेंट हॅज डिसाइडेड टू इन्क्रीज प्रोडक्शन कॅपॅसिटी टू 15,000. म्हणजे आता मागच्या वर्षी 10,000 होती, आता यावर्षी ती त्यांना 15,000पर्यंत करायची आहे. तर मागची 10,000 आणि आत्ताची 15,000. तर इकडे तुम्हाला एस्टिमेटेड कॉस्टशीट बनवायची आहे. साधी कॉस्टशीट 10,000 युनिटसाठी बनवायची आहे आणि एस्टिमेटेड कॉस्टशीट ही 15,000साठी बनवायची आहे. and estimated that there will be all round
राईज इन ऑल व्हेरिएबल एक्सपेंडिचर बाय 10%. म्हणजे जे काय व्हेरिएबल खर्च आहेत तर ते सगळे व्हेरिएबल खर्च आपले 10% वाढणार आहेत. त्याच्यानंतर देर विल बी इन्क्रीज ऑफ 20% इन ऑल फिक्स ओव्हरहेड. तर जे काय आपले फिक्स ओव्हरहेड्स आहेत ते आपले 20% वाढणार आहेत. तर व्हेरिएबल ओव्हरहेड 10% वाढणार आहेत, फिक्स ओव्हरहेड 20% वाढणार आहेत. तर या ॲडजस्टमेंट आपल्याला साधी कॉस्ट शीट झाल्यानंतर आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर देर विल बी नो नीड टू चेंज द सेलिंग प्राईस फॉर द इयर 2015. 2015साठी आपल्याला सेलिंग प्राईस चेंज करायची गरज नाही, ती तेवढीच आहे. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग टोटल कॉस्ट ॲज वेल ॲज कॉस्ट युनिट अँड प्रॉफिट फॉर 2014 अँड ऑल्सो प्रिपेअर द एस्टिमेटेड a statement showing estimated profit for 2015 taking into the consideration the changes in 2015. म्हणजे आपल्याला 2014 आणि 2015 या दोन्ही वर्षाच्या आपल्याला कॉस्ट शीट बनवायच्या आहेत. तर आपण आता स्टार्ट करूया. तर पहिलं आपल्याला बनवायची आहे साधी कॉस्ट शीट. 2014ची साधी कॉस्ट शीट आहे आणि 2015ची एस्टिमेटेड कॉस्ट शीट आपल्याला बनवायची आहे. ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. मी फॉर्मॅट ड्रॉ करतो. तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवरती लिहा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मनन पब्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे. मनन पब्लिकेशनचा प्रॉब्लेम नंबर आहे 33. तर आपण स्टार्ट करूया इल्युस्ट्रेशन 33. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण हेडिंग टाकूया. तर पहिल्यांदा आपण हेडिंग टाकूया. तर आता इकडे जी कंपनी आहे तिचं नाव आहे केटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. आणि त्यांचं जे प्रोडक्शन आणि सेल्स आहे कॉस्ट शीट आपल्याला बनवायची इकडे
2014साठी. तर इकडे कॉस्टशीट फॉर लिहायचं 2014 आणि प्रोडक्शन आणि सेल जे त्यांनी केलेले आहेत ते 10,000 युनिट्स आहेत. प्रोडक्शन आणि सेल्स त्यांचे 10,000 युनिट्स आहेत. तर इकडे फॉर्मॅट कसा आहे, पर्टिक्युलर्स युनिट्स, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट. कॉस्ट पर युनिट्समध्ये रुपीजचे कॉलम आणि टोटल कॉस्टमध्ये रुपीजचे कॉलम असा आपला फॉर्मॅट आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे मटेरियल दिलेलं आहे 2.5 लाख. तर इकडे मटेरियल हे आउटर कॉलममध्ये आपण लिहूया 2.5 लाख आणि त्याला आपल्याला 10,000नी डिवाइड करायचं आहे. अप टू 2 डेसिमल्सपर्यंत आपल्याला आन्सर घ्यायचा आहे. तर हे मटेरियल झालं. मटेरियल झाल्यानंतर डायरेक्ट वेजेस 1.5 लाख दिलेलं आहे. तर 1.5 लाखाला पण 10,000नी डिवाइड करूया अप टू 2 डेसिमल्स आणि मग या दोघांची टोटल जी आहे ती प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट या दोघांची टोटल आपण घेऊया. हे पण आपलं 2 डेसिमल्सपर्यंत घेऊया आणि मग प्राईम कॉस्ट घेतलंय ते क्लोज करू आपण. आता प्राईम कॉस्ट झाल्यानंतर इकडे आपण घेऊया फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स तुम्हाला 2 दिलेले आहेत, फिक्स आणि व्हेरिएबल. तर आपण ते लिहूया. फिक्स्डची अमाऊंट आहे 1 लाख आणि त्याला पण आपण 10,000नी डिवाइड करूया अप टू 2 डेसिमल्स 10. नंतर व्हेरिएबल दिलेला आहे आपल्याला. तर व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे 2 लाख. त्याला पण आपण 10,000नी डिवाइड करू. 2 लाखला 10,000नी डिवाइड करून 20. नंतर या दोघांची टोटल घेऊया. या दोघांची टोटल 30 आली आणि मग याला आपण 10,000नी डिवाइड करूया 30. नंतर यांची जी टोटल येईल तिचं नाव येणार फॅक्टरी कॉस्ट. तर इथे आपण टोटल घेऊया. 4 लाखामध्ये 3 लाख ॲड करायचे म्हणजे 7 लाख आणि इथे पण टोटल 70 ॲड केले. तर ही आपली फॅक्टरी कॉस्ट आपल्याला मिळाली. तर याला नाव दिलं आपण फॅक्टरी कॉस्ट. त्याच्यानंतर आता आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्स ॲड करायचे आहेत. ऑफिस म्हणजे इकडे त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हटलं आहे 1 लाख. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स 1 लाख ॲड करूया. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स 1 लाख ॲड करायचे. त्याचा रेट आला 10. नंतर त्याची टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरच्या 7 लाखामध्ये 1 लाख ॲड करायचे 8 लाख आणि इकडे 80 टोटल घ्यायची. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झाल्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स येणार. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ते पण फिक्स आणि व्हेरिएबल आहे.
फिक्स आहे 60,000. 60,000ला आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायचं आहे, कारण एकपेक्षा जास्त आयटम आहेत. 60,000 इनर कॉलममध्ये लिहिलं, त्याला 10,000ने डिवाईड केलं 6. नंतर व्हेरिएबलची जी अमाऊंट आहे 90,000 आहे, त्याला आपण 10,000ने भागायचं आहे 9. नंतर या दोघांची टोटल 60 आणि 90 1.5 लाख. 1.5 लाख आली. नंतर आता त्याला आपण 10,000ने डिवाईड करायचं आहे 15. आता हे सगळं क्लोज करायचं आणि आपल्याला मिळेल टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. टोटल कॉस्ट आपल्याला ॲड करावी लागेल. 8 लाखामध्ये 1.5 लाख ॲड केली 9.5 लाख, आणि इकडे 80मध्ये 15 ॲड करून 95. तर ही आपली टोटल कॉस्ट आली. आता त्याच्यात प्रॉफिट ॲड करायचा. प्रॉफिट ॲड करून त्याच्या जी अमाऊंट येईल त्याला सेल्स नाव द्यायचं. तर आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रॉफिट आणि सेल्स दोन्ही दिलेले आहे. 2.5 लाख प्रॉफिट आहे आणि ते ॲड करून 12 लाख सेल्स. 9.5 लाखमध्ये 2.5 लाख ॲड केले, 12 लाख सेल्स. इथे पण आपले 10,000ने डिवाईड करून 25 आणि 12 लाख. ओके, तर आपली साधी कॉस्ट शीट बनवून झाली. आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन्समध्ये सगळ्यात पहिल्यांदी प्रोडक्शन त्यांनी 15,000 म्हटलं आहे, तर इकडे लिहायचं प्रोडक्शन इक्वल टू 15,000 युनिट्स. प्रोडक्शन झाल्यानंतर व्हेरिएबल खर्च 10%ने वाढणार आहे. तर व्हेरिएबल खर्च काय काय येणार? पहिलं मटेरियल येईल. आता व्हेरिएबल जो खर्च असतो त्याची कधी पण कॉस्ट पर युनिटमध्ये चेंजेस होतात. तर आता पहिलं मटेरियल हा व्हेरिएबल खर्च आहे, तर मटेरियल कॉस्ट पर युनिट आपल्याला 10%ने वाढवायला लागेल. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की कसं ओळखायचं? आता जिकडे फिक्स हा शब्द म्हटलेला नाही आहे तर ते सगळे व्हेरिएबल असतात, पण फिक्स हा शब्द क्लिअर कट त्यांनी मेन्शन केला. आता या प्रॉब्लेममध्ये सेलिंग ओव्हरहेड्सला त्यांनी एक फिक्स दिला आहे आणि व्हेरिएबल दिला आहे. तर जे फिक्स आहे ते फिक्स आहे आणि फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये पण फिक्स दिलेलं आहे, तर ते फिक्स आहे. तर बाकी सगळे जिकडे व्हेरिएबल हा शब्द टाकलेला नाही आहे ते जिकडे फिक्स हा शब्द टाकलेला आहे ते सगळे व्हेरिएबल आहे. तर आता मटेरियल कॉस्ट पर युनिट अगोदर आपली होती 25, ती 10%ने वाढणार. तर मटेरियल कॉस्ट पर युनिट पहिले 25, त्याच्यात 10% एक्स्ट्रा. तर 25चे 10% एक्स्ट्रा म्हणजे 2.5. 25मध्ये 2.5 ॲड करायचे म्हणजे 27.5 होणार. हे मटेरियलचं झालं. मटेरियल नंतर डायरेक्ट वेजेस पर युनिट. तर डायरेक्ट वेजेस अगोदरचे आहेत ते तुम्हाला 15 आपण कॅल्क्युलेट केले. तर 15मध्ये आपल्याला 10% ॲड करायचे. तर 15चे 10% 1.5 ॲड करून 16.5.
डायरेक्ट वेजेस झालं. डायरेक्ट वेजेस नंतर आता फॅक्टरी ओव्हरहेड्सचे व्हेरिएबल घ्यायचे 20. तर इकडे लिहायचं व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स 20चे 10%. व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स. तर ते काय करायचं, 20चे 10% एक्स्ट्रा. आता 20चे 10% एक्स्ट्रा म्हणजे 2 एक्स्ट्रा ॲड करून 22. ठीक आहे. तर व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण 20चे 10% एक्स्ट्रा ॲड केले आणि शेवटला फॅक्टरी ओव्हरहेड्स फिक्स घ्यायचे नाहीत. शेवटला आपण आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असतात ते फिक्स असतात, तर ते व्हेरिएबल म्हणून कन्सिडर नाही करायचे, ते फिक्स म्हणून कन्सिडर करायचे. आणि शेवटला आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स घ्यायचे. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड जे असतात ते जर काही म्हटलं नाही तर ते फिक्स असतं, हे एक लक्षात ठेवा. बाकीचे जे आहेत ते सगळे व्हेरिएबलच असतं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ऑफिस ओव्हरहेड हे फिक्स असतात. तर एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण काय करणार आहोत, सेलिंग ओव्हरहेड जे आहेत ते ॲड करणार, व्हेरिएबल सेलिंग ओव्हरहेड्स. तर व्हेरिएबल सेलिंग ओव्हरहेड्स किती आहेत, 9 आहेत. 9मध्ये 10% एक्स्ट्रा ॲड करायचे. मध्ये 10% एक्स्ट्रा म्हणजे 9मध्ये 0.90 एक्स्ट्रा ॲड करायचे आणि मग ते 9.90 होणार. ठीक आहे. तर आता आपण व्हेरिएबलचे 10% ॲड केले. आता फिक्स आपल्याला काय काय ॲड करायचे आहेत. फिक्समध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आणि सेलिंग ओव्हरहेड्स हे 3 आपल्याला 20% ॲड करायचे. तर पहिलं फॅक्टरी फिक्स ओव्हरहेड्स आपण ॲड करूया. फिक्स फॅक्टरी ओव्हरहेड्स, फिक्स फॅक्टरी ओव्हरहेड्स हे अगोदर जे होते ती अमाऊंटमध्ये आपण ॲड करतो टोटल कॉस्टमध्ये. हे जे 1 लाख आहेत त्याच्यात आपल्याला 20% एक्स्ट्रा ॲड करायचे आहेत. तर फिक्स फॅक्टरी ओव्हरहेड्स आपल्याला इक्वल टू 1 लाख प्लस 20%. तर 1 लाखाचे 20% 20,000 होतात. तर 1 लाखमध्ये 20,000 ॲड करायचे म्हणजे 1,20,000 होणार. ठीक आहे. तसंच आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स घ्यायचे आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स तसेच आहेत, ते पण 1 लाख आहेत. त्याच्यात 20% ॲड करायचे म्हणजे ते पण 1,20,000 होणार. तर आता फिक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ते पण सेमच आहे. आपल्याला 1 लाख आपण मगाशी घेतले आणि त्याच्यात 20% आपल्याला ॲड करायचे आहेत. तर 1 लाखाचे 20% 20,000 होतात. 20,000 ॲड करून 1,20,000. ठीक आहे. आणि शेवटचे सेलिंगचे फिक्स सेलिंग ओव्हरहेड 60,000 आहेत. त्याच्यात 20% एक्स्ट्रा, 60,000चे 20% म्हणजे 12,000. फिक्स सेलिंग ओव्हरहेड्स हे 60,000 आहेत. 60,000मध्ये 20% एक्स्ट्रा म्हणजे 12,000 ॲड करायचे. 12,000 ॲड करून आपल्याला 72,000 मिळणार. तर आपलं कॉस्टशीट झाली, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन झालं. आता आपल्याला एस्टिमेटेड कॉस्टशीट बनवायची आहे. फॉर्मॅट वरच्यासारखाच आहे, फक्त तिथे आपण साधी कॉस्टशीट असं म्हणतो, इथे आपण म्हणायचं एस्टिमेटेड कॉस्टशीट. पहिलं हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ KT मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इन द बुक्स ऑफ KT मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. नंतर साध्या कॉस्टशीटच्या ऐवजी इथे म्हणायचं एस्टिमेटेड कॉस्टशीट. एस्टिमेटेड कॉस्टशीट आणि वर्ष आहे 2015. एस्टिमेटेड कॉस्टशीट फॉर 2015 हे वर्ष आहे. आणि प्रोडक्शन आणि सेल्स हे 15,000 आहे. मागच्या वर्षी आपण 10,000 युनिट्स बनवले होते, पण यावर्षी तेच 15,000 आहे.
नंतर आपला फॉर्मॅट, पर्टिक्युलर्स, नंतर युनिट, कॉस्ट पर युनिट, टोटल कॉस्ट, दोघांमध्ये इनर आउटर आहे. तर आपला फॉर्मॅट ड्रॉ करून झाला. तर आपण आता स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदी आपलं मटेरियल येईल. आता इकडे आपण कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट केलेली आहे, आउटरमध्ये लिहूया. मटेरियलची जी कॉस्ट पर युनिट आहे ती 27.5 आहे. 27.5ला आपण 15,000नी मल्टिप्लाय करूया. तर ती 4,12,500 आली. मटेरियलच्या नंतर पुढचं आहे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत 16.5. 16.5ला 15,000नी मल्टिप्लाय करायचं. 2,47,500. नंतर प्राईम कॉस्ट, हे 2 डेसिमलपर्यंत घ्यायचे. या दोघांची टोटल घ्यायची. तर ही आपण प्राईम कॉस्ट काढली, ही क्लोज करायची. प्राईम कॉस्ट क्लोज केल्यानंतर पुढे येतात फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये पहिलं फिक्स येतील. फिक्समध्ये तुमची टोटल कॉस्ट तुम्हाला लिहायची असते. आपण मगाशी 1,20,000 काढली. आपण फिक्स असेल तर टोटल कॉस्ट असतं आणि व्हेरिएबल असेल तर कॉस्ट पर युनिट असतं. तर याला 15,000ने डिवाइड करूया. 8 आली. अप टू 2 डेसिमलपर्यंत आपल्याला लिहायचे. तर फिक्स काढली आपण 1,20,000, त्याला 15,000ने भागलं, 8 आलं. आणि नंतर व्हेरिएबल फिक्स ओव्हरहेड्स, व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स, तर ते आपण 22 काढले. तर इकडे 22 लिहायचं अप टू 2 डेसिमल. त्याच्यानंतर त्याला आपल्याला 15,000ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर जसं मगाशचे मटेरियल आणि वेजेस आपण 15,000नी मल्टिप्लाय केले होते, तसंच व्हेरिएबलची अमाऊंट आपण 15,000नी मल्टिप्लाय केली. नंतर या दोघांची टोटल आपल्याला घ्यायची आहे. टोटल घेतल्यानंतर याची पण टोटल आपल्याला घ्यायची. तर हे 30 आलं आणि हे 4.5 लाख आलं. आता या दोघांची टोटल फॅक्टरी कॉस्ट येणार. फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण ॲड करणार इथे 6,60,000 मध्ये 4.5 लाख ॲड करणार आणि इथे 44 मध्ये 30 ॲड करणार. फॅक्टरी कॉस्ट आपल्याला मिळणार, ती आपण क्लोज करूया. फॅक्टरी कॉस्ट झाल्यानंतर आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स घ्यायचे आहेत. तर हे कधी पण फिक्स असतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. त्याची अमाऊंट आपण काढली आहे 1,20,000. त्याला आपण CPUनी डिवाइड करायला लागेल. एकच आयटम आहे तर डायरेक्ट आउटर कॉलममध्ये घेऊ शकतो आणि त्याला आपण 15,000ने भागून 8 येणार. आणि नंतर त्यांची टोटल आपल्याला घ्यायची आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन.
कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण ॲड करूया. पहिलं कॉस्ट पर युनिट आणि नंतर टोटल कॉस्ट ॲड करूया. आता हे क्लोज करूया आपण. क्लोज केल्यानंतर आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स घ्यायचे आहेत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स पण फिक्स आणि व्हेरिएबल आहेत. तर फिक्स जे आहेत ते आपण मगाशी काढले 72,000, ते इनर कॉलममध्ये लिहूया. नंतर त्याचा रेट काढायला लागेल, 15,000नी भागायचं आणि 4.80 आला. व्हेरिएबल आपण व्हेरिएबलचा रेट काढला आहे सेलिंगचा, तर तो 9.90 आला आहे. 9.90 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला 15,000नी मल्टिप्लाय करायचं. 1,48,500 आणि नंतर टोटल घ्यायची. दोन डेसिमलपर्यंत आणि मग हे क्लोज करून आपल्याला टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स मिळेल. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स जे आहेत ते 82मध्ये 14.70 ॲड करायचे आणि 12,30,000मध्ये 2,20,500 ॲड करायचे आणि इथे आपल्याला टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स मिळतो. नंतर त्याच्यात प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्सची व्हॅल्यू मिळेल. तर इकडे क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की सेलिंग प्राईस बदलायची गरज नाही. देर इज नो नीड टू चेंज द सेलिंग प्राईस. म्हणजे वरची जी सेलिंग प्राईस होती तुमची, वरची 120 होती, ती आत्ता पण आपल्याला 120च ठेवायची आहे. 120 अप टू 2 डेसिमल्सपर्यंत ठेवायची आणि 120 हा 15,000ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 18 लाख आणि या दोघातला जो फरक आहे तो प्रॉफिट. 18 लाखमधनं 14,50,500 वजा केले, 34 लाख, 3,49,500 हा प्रॉफिट आणि इकडे 120 वजा 96.70 23.30 प्रॉफिट. नंतर हे क्लोज करायचं. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. अजून आपल्याकडे थोडा प्रॉब्लेम आहे, वेळ आहे, तर आपण एक प्रॉब्लेम थोडासा सॉल्व करूया. तर याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे 36वा, मी तुम्हाला पाठवतो.
हं. तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे. आता मी प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड फर्निशेस टू यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. तर 31 मार्च 2014ची इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे दिलेली आहे. आणि इथे काय काय म्हटलं आहे, प्रोडक्शन अँड सेल्स. तर इकडे पण मगाशच्या प्रॉब्लेमप्रमाणे प्रोडक्शन आणि सेल्स सेम आहे. जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये 10,000 होतं, तसं इकडे 15,000 आहे. नंतर सेल्सची व्हॅल्यू दिली आहे. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, सेल्स ओव्हरहेड्स आपल्याला दिलेलं आहे. नंतर ऑन अकाउंट ऑफ इंटेन्स कॉम्पिटिशन फॉलोइंग चेंजेस आर एस्टिमेटेड इन द सबसिक्वेंट इयर. तर कॉम्पिटिशन असल्यामुळे काही बदल आपल्याला करायला लागणार आहेत पुढच्या वर्षी. तर ते याप्रमाणे आहेत. प्रोडक्शन अँड सेल्स ॲक्टिव्हिटी विल बी इन्क्रीज बाय 10%. म्हणजे आपलं जे प्रोडक्शन आणि सेल्स आहे हे 1/3ने वाढणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी 15,000 होते, ते आता आपले 1/3 म्हणजे 15,000चे 1/3 जी अमाऊंट आहे ती 5,000 आहे. तर ती 5,000ने वाढणार आहे. म्हणजे आता 20,000 होईल. नंतर मटेरियल रेट विल बी लोअर बाय 25%. आता ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. मटेरियलचं कॉस्ट पर युनिट आहे ते 25%ने कमी होणार. बट देअर विल बी इन्क्रीज इन कन्झम्शन बाय 20% ड्यू टू क्वालिटी डिफरन्स. म्हणजे थोडी आपण क्वालिटी त्याची चांगली केली म्हणजे ते त्याच्यात 20%ने वाढणार आहे. नंतर डायरेक्ट वेजेस कुल बी रिड्यूस बाय 20%. डायरेक्ट वेजेस 20%ने कमी होणार. आउट ऑफ द अबाव फॅक्टरी ओव्हरहेड्स 45,000 आर फिक्स नेचर. ही ॲडजस्टमेंट म्हणजे काय, टोटल फॅक्टरी ओव्हरहेड्सपैकी 45,000 फिक्स आहेत, बाकीचे व्हेरिएबल आहे. तर ही कशी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगतो. टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स विल बी लोअर बाय 40%. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स हे 40%ने कमी होणार. म्हणजे हे फिक्स आहेत. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की फिक्स ओव्हरहेड जे असतात ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असतात ते फिक्स असतात. आणि ती जी टोटल आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण वाढवले होते, तर इकडे आपल्याला कमी करायचे, 40%ने ते कमी करायचे. नंतर सेल्स ओव्हरहेड्स पर युनिट वुल रिमेन सेम. म्हणजे सेलिंग ओव्हरहेड्स पर युनिट हे तेच राहणार आहेत. आणि सेल्स प्राईस, आता सेलिंग ओव्हरहेड्स म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस आहेत आणि सेल्स प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस, तर ती 20%ने कमी होणार आहे. तर आता आपल्याकडे थोडाच वेळ आहे, तर आपण साधी कॉस्ट शीटच बनवूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 33वा प्रॉब्लेम आहे. तर आपण पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर इथे इन द बुक्स ऑफ स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे. स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि कॉस्टशीट जी बनवायची आहे फॉर इयर एंडेड 31 मार्च 2014. आणि प्रोडक्शन आणि सेल्स इकडे दिलेला आहे 15,000. ठीक आहे. तर आपला फॉर्मॅट ड्रॉ करून झाला. आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदी डायरेक्ट मटेरियल आपल्याला दिलं आहे. डायरेक्ट मटेरियल आउटर कॉलममध्ये घेऊया आपण 3,30,000. त्याला 15,000ने भागायचं म्हणजे 22. हे 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे.
तर डायरेक्ट मटेरियल झाल्यानंतर पुढचं आहे डायरेक्ट वेजेस, ते पण तसंच करायचं. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट आहे 2,70,000. त्याला पण आपल्याला 15,000ने डिवाइड करायचं आहे. 2 डेसिमल 18. नंतर यांची टोटल येते प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट या दोघांची टोटल घ्यायची आणि इथे पण टोटल घ्यायची 40. प्राईम कॉस्ट झाल्यानंतर पुढे फॅक्टरी ओव्हरहेड्स येतात. फॅक्टरी ओव्हरहेड्सची जी अमाऊंट आहे 1,05,000. नाही, 2,25,000 आहे. 2,25,000 त्याला 15,000ने डिवाइड करायचं. मग ते ॲड करून फॅक्टरी कॉस्ट. तर दोन्हीकडे ॲड केलं, टोटल कॉस्ट पण ॲड केलं आणि कॉस्ट पर युनिट पण आपण ॲड केलं. त्याच्यानंतर फॅक्टरी कॉस्ट झाल्यानंतर आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्स घ्यावं लागतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स 90. 1,05,000. $1,05,000 आहे. त्याला 15,000ने भागायचं 7 आणि त्यांची टोटल येणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण घेतो. तर पहिली टोटल घ्यायची, नंतर टोटल दोघांची घ्यायची, टोटल कॉस्ट आणि कॉस्ट पर युनिट. त्याच्यानंतर पुढे येणार सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आपल्याला 90,000 दिलेत. 90,000ला 15,000ने भागायचं 6 आणि मग टोटल घ्यायची, टोटल कॉस्टची आणि कॉस्ट पर युनिटची. नंतर तिला नाव द्यायचं टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. नंतर त्याच्यात प्रॉफिट ॲड करायचा. प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्स मिळणार. तर आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेल्सची व्हॅल्यू दिलेली आहे. सेल्सची व्हॅल्यू 12,75,000 आहे. 12,75,000 ही सेल्सची व्हॅल्यू आहे आणि त्याला आपण 15,000ने डिवाइड करू म्हणजे सेलिंग प्राईस पर युनिट आपल्याला मिळेल आणि मग या दोघातला फरक आपला प्रॉफिट. तर दोन्हीकडे आपण प्रॉफिट काढूया. आणि हे क्लोज करू आपण.
ठीक आहे. तर आपण इकडे लेक्चर संपूया. हा उरलेला प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व करूया. ठीक आहे. तर आपण आता लेक्चर इथे संपू.